तुझ्या 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 रूपाचं चांदन. अरे उम्या, अरे नग काळजी करूस. दत्ता भाऊ ठीक आहे. हा तू 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 वाड्याकडे लक्ष ठेव आणि मिनिटाला मला खबर देत जा. बाबू ऐक ऐ हे बघ, कुणाला बी आसपास फिरकू देऊ नगस काय. हा उम्या, मी तुला नंतर फोन करतो. ए बघतोस काय डोळे काढून ना गोटे खेळ गोट्या. ए यम यम. मोरे, अरे ताईसाहेब, बोला की ताईसाहेब. इथं कशा पायी आलता? तुम्हाला सांगितलं ना व, दत्ताची चौकशी करायला आलतो. एरंड किती बी वाढला तरी त्याला फुलं येत नाही मोरे. हे शुभेच्छा द्यायला आलतो, बघायला आलतो, ही कारण दुसऱ्या कोणाला तरी द्यायची. खरं कारण काय ते सांगा आम्हाला. ताईसाहेब लय तरबेज डोकं आहे तुमचं, एकदम परफेक्ट ओळखलं. कंदी कंदी दूरचं बघायच्या नादात जवळच्या गोष्टी निष्ठून जात्यात. म्हणलं तुम्हाला दिसत नसेल तर आपणच त्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आणाव्या. मुद्द्यावर या. तुमच्या गावात एवढा मोठा पराक्रम झाला, ऐन निवडणुकीत उमेदवाराचा चेहरा बदलला, दत्तावर ईशप्रयोग झाला, तो बी डाव उधळला. पण हे समजा कुणी केलं, का केलं याचा विचार केलाय का तुम्ही? काय म्हणजे समोर धुकं आहे म्हणजे रस्ता बी असलच असं नसतंय. कधी कधी खोलदरी बी असू शकते. आपण फक्त जपून पावलं टाकायची असतात, एवढंच सांगायचं होतं. आता दत्ता म्हणजे तुमचं कवच कुंडलच आहे की जणू. पण त्या कवच कुंडलाला छेद देऊन त्याचं फार तुकडं झालं हो. आता लय वंगाळ वाटलं. आता हे का झालं, कवा झालं, कसं झालं, कुणी केलं हे तुमचं तुम्ही बघ. म्या फक्त धोक्याची घंटा वाजवली आहे. ते समद बोलायची ही जागा नाहीये मोरे. हो ते ठाव आहे मला. अहो तुमच्या घरी गेलतो, तिथं कळलं की तुम्ही इथं आहे म्हणून तर गाडी रेटत छान इथं आलो. ताईसाहेब कसे तुम्ही बसलायसा का नाही, त्या खुर्चीचं पाय तुटायला लागला. आता ते डोळं उघडं ठेवून कसं हुडकून काढायचं हे म्या तुम्हाला सांगायची गरज नाही. कधी कधी उपकार करणारी माणसं कसा गळा कापत्याल सांगता येत नाही हो. लय वंगाळ आहे हो राजकारण. बाकी शुभेच्छा तुम्हाला. ताईसाहेब, लोकांना बसवलंय, परत जायचं काही नावच घेईना. त्यांना नाश्ता वगैरे दिलं. मी आहे आतमध्ये. मोरेच्या बोलण्याची दिशा कळना झाले. कुणाबद्दल बोलत असेल ह्यो? दादा कसा आहेस रे? तायडे अक्षय. दादा किती दिवसांनी बघतोय तायडे मी तुला. माझी तायडी. सगळं काय होतंय का आपल्यासोबत? काय पाप केलंय आपण कुणाचं?
का मोरे आपल्याला त्रास देतोय? माझी तायडी माझ्या समोर उभी असून तुला तिला तायडी म्हणून हाक मारता येत नाही. त्या दिवशी आई पण तुला भेटली, पण तू तिची मुलगी म्हणून तिला सगळ्यांसमोर ओळख दाखवू शकली नाही. तायडे, मला ना कंटाळा आला या सगळ्यांचा. मला तुमच्या दोघींबरोबर राहायचंय तायडे आता, बस. अक्षय, नशिबात जे लिहिलेलं असतं ते आपण नाही बदलू शकत रे. कारण नशीब लिहिणारे पण दत्तगुरूच आहेत आणि घडवणारे पण तेच आहेत रे. पण तायडे, अक्षय, शांत हो. प्रत्येकाला वाटतं की आपलं दुःख किती मोठे, पण आपण आजूबाजूच्या लोकांकडे पण एकदा बघावं. त्यांचं दुःख आपल्यापेक्षा पण खूप जास्त मोठं आहे. कोणाकडे बघायचं तायडे? जे आत पडून आहेत ते. दत्तासाहेब गेले 2 दिवस ते मरणाशी 2 हात करतात. बाहेर जमलेले सगळे लोक त्यांच्यासाठी इथे आले. तायडे, एवढे मोठे आहेत का ते दत्तासाहेब? नक्षेप, नक्षेप, शंकर दादा, हा माझा लहान भाऊ. अक्षा, हो, अरे अक्षय, हे शंकर दादा आहेत. यांना माझ्याबद्दल सगळं खरं माहिती आहे. मला ते बहीण मानतात. काय झालं दादा? नक्षे, भारी यम ताईसाहेबांना भेटला होता. तो काहीतरी वाढीव करणार असं वाटतंय. म्हणजे? तो ताईसाहेबांचे कान भरत होता. थेट नाव घेतलं नाही, पण त्याच्या बोलण्याची सुई तुझ्या दिशेने फिरत होती. तो सांगत होता, दत्ताभाऊंची ही अवस्था कुणामुळे झाली, हे समजा कवा सुरू झालं. हे बोलून तो ताईसाहेबांच्या मनामध्ये संशयाची बी पेरत होता. पण त्याचं तोंड उघडण्याच्या अगोदर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आधीच वातावरण तापलंय. ताईसाहेबांना उगाच तुझ्या संशय आला तर? तसं काही नाही होणार दादा, कारण आईसाहेब इतक्या हलक्या कानाच्या नाही आहेत. माझ्या एकटीवर संशय जाण्याआधी त्या बाकी लोकांवर पण संशय घेते. म्हणजे तुम्हीच विचार करा, दत्तासाहेबांवर आजपर्यंत इतके हल्ले झाले, त्या सगळ्यांमधून ते सुखरूप बाहेर पडले. पण आज जेव्हा त्यांच्या जीवावर बेतलंय, तेव्हा आईसाहेब आणि अण्णा सोडून बाकी कुणीच त्यांना बघायला नाही आलं. ना कलाताई आल्या, ना रेणुकाताई, आणि अविनाश दादा पण नाही आले. याचा अर्थ या तिघांना पण दत्तासाहेब जिवंत राहिले काय आणि गेले काय काहीच फरक पडत नाही. त्यांच्या एकाच्या पण चेहऱ्यावर दुःखाचं लवलेश पण दिसत नाहीये. त्या समद्यांना मी अगोदरपासूनच ओळखून आहे. समदे स्वार्थानेच वागतायत. दिसतं तरी तसंच आहे. मला तर इतकं पण वाटतंय की भवानी आणि मोरेला आपल्या घरातलाच कोणीतरी साथ देतोय. असू शकतं नक्षे. हाणामारीन काय होईना झाले. ताईसाहेबाच्या मनात ईश कालवायचं राजकारण चालू केलं असणार ह्यांनी. कारण यांना ठाव आहे, दत्ताभाऊंचा जीव वाचवायला तू जीवाचं रान बी करशील. भवानीने इथे पण त्याची माणसं पेरून ठेवली आहेत. अहो, दत्तासाहेबांवर इलाज करणाऱ्या डॉक्टरांना पण धमकी दिली आहे त्यांनी. त्यांनी डॉक्टरांच्या कुटुंबाला पण ह्यासाठीच वेठीस धरले. काय सांगते? होय दादा, त्याच्यासाठीच डॉक्टरांनी एकदा दत्तासाहेबांना चुकीच्या गोळ्या द्यायचा प्रयत्न केला होता. माझं लक्ष गेलं म्हणून मी त्या डॉक्टरांना विचारलं. तेव्हा जाऊन त्यांनी खरी परिस्थिती सांगितली मला. कोणत्या मातीची बनलेत ही लोक? एक रगात एक घर, तरी बी. शंकर दादा, पण माणसांचे विचार बदलू शकतो, स्वभाव नाही. आई साहेबांना आणि आपण सोडलो तर बाकी कुणालाच दत्तासाहेबांची पर्वा नाहीये. तायडे, पण दत्तासाहेब जर इतके चांगले असतील ना, तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. कारण गावातून येताना प्रत्येक जण त्यांच्याबद्दलच बोलत होता. देवासारखे आहेत ते, पण त्यांना कुणीच समजू शकत नाही. हीच मोठी अडचण आहे. हे नक्षत्रा,
त्या यम ला डांबून प्रसाद देऊ काय? नाही नको दादा. जर दत्तासाहेब जगले तर आई साहेबांना तो तायडीबद्दलचं सगळं खरं सांगून टाकेल. आणि इथे भवानीने डॉक्टरांना अडकवले. सगळीकडून कोंडी झाले. एक बी रस्ता धरता येईना झालाय. काय करावं काय कळना झालंय. शंकर दादा, मी तुम्हाला वचन देते, दत्तासाहेबांना वाचवताना माझा जीव जरी गेला तरी चालेल, पण दत्तासाहेब जिवंत राहिले पाहिजे. मी माझ्याकडून जमतील तितके प्रयत्न करेन, पण दत्तासाहेबांना जगवणार. फक्त मला यात तुमची साथ हवी. द्याल साथ? देऊ की, विचारते काय? तायडे, मी आहे तुझ्या बरोबर. तू लढ. पण काय करावं लागल? सगळ्यात आधी डॉक्टर साहेबांच्या कुटुंबाला वाचवायला हवं, आणि आपल्यापैकी सतत एकाने दत्तासाहेबांच्या जवळ थांबणं गरजेचं आहे. अक्षय, तू थांबशील? थांबतो. पण तायडे, त्यांनी जर विचारलं मी कोण आहे तर मोरेने जे कारण सांगितले तेच सांग तू त्यांना. काही करून दत्तासाहेब आपल्या नजरेसमोरच राहिले पाहिजे. सावलीसारखं त्यांच्यासोबत राहा. जमेल? हो. ठीक आहे, थांब तू दत्तासाहेबांसोबत. शंकर दादा, तुम्ही माझ्यासोबत चला. हा चल. ही वाली रो. पाणी नाहीये त्याला. नक्षत्र, हे नक्षत्र, शंकर काय झालं हिला? नक्षत्र, आकडी आलं असेल. 2 दिवस झालं काही खाल्लं नाही ना. तुम्ही कांदा घेऊन ये ना लवकर. कांदा लवकर घेऊन ये. कांदा आणते आणते. दत्तासाहेबांना काय व्हायला नाही पाहिजे. जगलं पाहिजे. काय नाटक चालली आहेत हिची. देवा, माझं तर काय वेगळं चाललंय. ही सफरचंद द्यायची होती आणि मी कांदा शोधत फिरते. हो ताई, कांदा आणता ना? वा, हा आणते, कांदा आणते. काय होतं तुला? तायडे काय होतंय ग? डॉक्टर 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 लवकर या. बघा ना हिला काय झालंय. लवकर या. जरा जोरात श्वास घ्या. डॉक्टर काय झालं? त्यांना मेजर डिहायड्रेशन झालं आहे. म्हणजे नेमकं काय झालंय? म्हणजे बहुतेक यांनी काही खाल्लं नाही आहे आणि त्यांच्या शरीरामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही आहे. त्यामुळे त्यांना अशक्तपणा आला आहे आणि त्यांची शुगर लेवल पण कमी झाली आहे. सो त्यामुळे त्यांना ग्लुकोज द्यावे लागेल सलाईनमधून. नाही, नको नको मला. नक्षे, मला नको. कांदा कुठंच नाही इथं. कशाला पाहिजे कांदा? डॉक्टर आहेत ना इथं. नक्षे, असं खुळ्याकडे वागू नकस. दत्ताभाऊ होणार बरे. मला मला नकोय काही दादा. ये, तू पिक्चर मध्ये असल्यावर काय वागा लागलीस का? तू काय उपास तपास करायला लागलीस का काय त्यांच्यासाठी? चल का नक्षे, खाऊन घे काहीतरी. ह्या असंच करत राहिलं तर
यांना आपण ऍडमिट करावं लागेल. नाही, मला नको. तुम्ही तुम्ही दत्तासाहेबांकडे लक्ष द्या डॉक्टर. अहो पण तुमची तब्येत खूप खालावली आहे. डॉक्टर तुम्ही दत्ता भाऊना तपासा, मी हिला समजावतो. ए नक्षत्रे, तू ऐकायचं नाही ठरवलंस भाई? तसं नाहीये दादा. अक्षय, तुझा थांब दत्तासाहेबांजवळ. जा ना व. ए तू कशाला थांबायला पाहिजे का इथं? कशाला थांबायला पाहिजे? मी आले ना व इथं. मीच थांबणार दत्ता भाऊ सोबत. काय रे, कोण आहे तू? हा, तो दत्ता भाऊंना भेटायला आलाय. त्यांच्याकडून जाणाऱ्या फंड्याच्या शाळेत शिकतोय तू. म्हणजे बाहेरच हो. इथं घरातली माणसं आहेत ना व. मी बसेन दत्ता भाऊ सोबत. ए उठ उठ, बाहेर निघायचं. निघ. दत्ता साहेब, नंतर भेटायचं. निघायचं इथनं. चला निघा. अक्षय, त्या थांबतील. तू चल माझ्यासोबत. चल. मिरवती या पोराला कोणास ठाऊक. मारू दे, मला काय करायचंय. ज्या कामासाठी मी आले ती आधी करते. निघते इथनं. हे अक्षय, तुला भूक लागली? होय. इथं पुढं कटवडा चांगला भेटतो. हा? आपलं काम झालं की आपण खाऊ. हा? हे नक्षे, काय झालं? चल की. दादा थांबा. काय झालं? नाही, ही चटणी. गंटूर मिरचीचा भुका हाय यो. लय तिखट आहे. आमच्या यासनी तर तिखटच लागते. मला मिळेल का? अगं विचारते काय? घे ना मग. सर 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 ही गोळी घ्यायची वेळ झाली सर. डॉक्टर काय म्हणते आमचं पेशंट? कसे दत्ता भाऊ? परफेक्ट आहे ते. आता त्यांना मी डिस्चार्ज देणार आहे. होय का? हो, म्हणजे घरी जाऊन आराम केला तरी चालेल. आज आहे. नाहीतर 1-2 दिवस अजून ठेवून घ्या की. पूर्ण बरं वाटायला लागलं की घेऊन जाऊच की आम्ही. नाही नाही, त्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. कसं आहे ना, म्हणजे इथल्यापेक्षा घरी चांगला आराम होईल त्यांचा. बरं बघतो. त्यांना जास्त बोलायला लावू नका. त्यांना आराम करण्याची गरज आहे. काही लागलं तर मला बोलून घ्या. होय होय. दत्ता भाऊ बरे आहेत. ऐकल्यावर काळजाला थंड वाटलं बघा. दत्ता भाऊना आराम करू द्या. हा, काही लागलं तर मला सांगा. म्या बाहेर आहे. होय. हा? येतो. शेवटी सापडलाच आता एकट्यात. ओ डॉक्टर,
या. हो हो ए डॉक्टर, तुला तुझी फॅमिली लय जड झाली का? हा, असं नका ना बोलू प्लीज. तुम्ही सांगितलं सगळं तसंच करतोय मी. फक्त माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला काही करू नका सर. मी तुमच्या समोर आधी हे असले नाटक माझ्या समोर करू नको. आला कधी अनाथ. हे बघ, तुझ्या बायका पोरांना अजून हात बी लावला नाहीये. दत्ता हितनं जिता गेला तर तुझी बायका पोरं बी गेली, ध्यानात ठेव. हा, ते नाही गेले तर हॉस्पिटल जाऊ शकतं. म्हणजे म्हणजे हे बघा, या गोळ्या सगळ्या दिल्यात मी. आता त्यांना त्यांच्या घरी जाऊन जीव सोडू दे. ते जर जीव गेला तर गावातील लोक हॉस्पिटलची तोडफोड करतील. म्हणून मी हे असं स्लो पॉइझन दिले त्यांना. फार मर्दा, हा? लय भारी डोकं लावलंयस तू. भवानी सर, प्लीज आता तरी माझ्या फॅमिलीला सोडणार, तुझ्या बायका पोरांना सोडणार, पण त्या अगोदर दत्ता मेल्याची बातमी आमच्या कानावर आली पाहिजे. एकदा का दत्ता गेला की मग तुझं बी ग्रहण सुटलं. हा? कोण आलं सर? अंगावा करायचा नाही, तोंड गप्प ठेवायचं, नाही तर इतकंच गोळ्या घालीन. कोण आहे? अरे कोण आहे? अरे कोण आहे? भवानी शेटने पाठवलंय, हत्यार घेऊन आलोय. जा घेऊन ये. नाही, तुम्ही घाबरू नका. आम्ही तुम्हाला सोडवायला आलो. दत्ता भाऊ, ओ दत्ता भाऊ, दत्ता भाऊ झोपलेत. असं झोपलेलं राहायचं आता आयुष्यभर. सांगितलंय ते समजा ध्यानात आहे ना? वय वय, डोक्यात एकदम फिट्ट करून ठेवलंय बघा. दरवेळी सारखा येंदळेपणा न गे. हो, नका काळजी करू. ह्या हाताचं ह्या हाताला बी कळणार नाही. माझ्या माहेरी की नाही, म्हणजे आता माहेरचं टोमणं न घ्यायचं. हा, सांगितलेली कामगिरी आधी फत्ते कर. एकदा का हे सफरचंद दत्ता भाऊने खाल्लं की घर भी आपलं आणि सत्ता भी आपली. आणि ती खुर्ची ती बी माझी. येते अगं थांब की. हे इंजेक्शन तर घेऊन जा. हे खूपच त्या सफरचंदा. आणि दे मग सफरचंद दत्ता भाऊला खायला. काय काय आडगी काय करतेस? हा, अहो आत्ताच खूप असलं की सगळीकडे पसरेल का नाही सफरचंदात? हे वेगळं विषय. खायला घालायच्या 2 मिनिटं अगोदर द्यायचं असतं तरच परिणाम होतो. एवढी तरी कशाला वाट पाहायची? डायरेक्ट इंजेक्शनच खूप सुखी. तसं नाही अविनाश भाऊ. तसं केलं तर आपण अडकू. पर फळातून इश दिलं तर त्याचं निदानच व्हायचं नाही.
कोणाला थांग पत्ता बी लागणार नाही की आपण फळातून ईश दिलंय म्हणून. घे बीड. रेणुका आता जा. येते. आली मोठी खुर्चीवर हक्क सांगणारी. तो वाडा भी माझा, सत्ता भी माझी आणि ती खुर्ची भी माझी. झाली कामगिरी फत्ते. आता दत्ताभाऊ हे खातील आणि डायरेक्ट इमानच उडल त्यांचं कायमच. ए बाबा, तुम्ही आलात? अहो या ताईंनी जीव वाचवला आमचा. तुम्ही देव आहात. माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला तुमचे खरंच खूप 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 उपकार आहेत माझ्यावर. हो असं नका बोलू डॉक्टर. मी तुम्हाला शब्द दिला तो मी पाळला. तुम्हाला तुमचा परिवार परत मिळाला. आता फक्त दत्ता साहेब एकदा बरे झाले की हो रेणुकाताई, कुठे चाललेत कोंबडीवाणी थै थै करत? आणि दत्ता भाऊ? दत्ताभाऊला भूक लागल्या, तिथं काहीच दिसलं नाही मला खायला, म्हणून तुम्हाला शोधत आले इथं. नक्षत्रा जा, त्यासनी काहीतरी खायला द्या. मला आज काहीच दिसलं नाही खायला द्यायला. जा 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 जा, त्यांना खायला द्या. तुम्ही दत्तासाहेबांची काळजी करू नका. तुम्ही जसं म्हणालात तसंच केलंय मी. आणि भवानीला पण मी खोटं सांगितलं आहे. तुम्ही जसं बोललात तसंच केलं आहे मी. धन्यवाद डॉक्टर साहेब. तुम्ही आता यांना इथून घेऊन जा. कोणी बघितलं तर गडबड होईल. हो, तुम्ही सुद्धा दत्तासाहेबांना घेऊन निघा इथून. तोपर्यंत मी बाकीची फॉर्मॅलिटीज बघतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. आता तुम्ही या दोघींना पण सुरक्षित ठिकाणी पाठवा. हवं तर गावी पाठवा, पण घरी नका पाठवा. आणि आता इथे जर त्यांना कोणी पाहिलं तर गडबड होईल. दादा, डॉक्टर साहेबांची फॅमिली इथून सुखरूप जाते की नाही याकडे तुम्ही लक्ष ठेवा. हा. मी आज जाऊन दत्ता साहेबांना खायला देतो. या चला. काय झालं दत्ता साहेब? काय हवंय का? खायला हवंय? थांबा देते. ते प्रसादात ईश कोणी टाकलं होतं? हो साहेब, ते समजा नंतर बोलू. आधी तुम्ही खाऊन घ्या. तुम्हाला आरामाची गरज आहे. तुम्ही काही बोलू नका.
हे घ्या. समजा संपवायचं हा. थांबा. थांबा. यात यात खाऊ नका. गडबड आहे. काय झालं तुला दत्ता भाऊ? काय झालं हिला? लक्ष, डॉक्टरना बोलो. मी डॉक्टरना बोलवतो. लक्ष, डॉक्टर डॉक्टर आज चला ना, लवकर लवकर बघा ना हिला काय झालं. बघा नर्स, लवकर. नर्स, ह्यांना घ्या, उचला उचला. नक्की. हे ठेवा लवकर. सावकाश उचला. लक्ष, गडबड. या तुम्ही बसा जरा इथे. खाऊ नका. डोकं टेकवा, डोळे बंद करून घ्या. ही काय सांगायचा प्रयत्न करते. गडबड. खाऊ नका मन बडबड. खाऊ नका. गडबड. या काय बोलताय? फळ गडबड नका खाऊ. बघू दे पण काहीतरी भानगड आहे यात. ह्याच्यामध्ये टाका. हा, थोडक्यात मी पावलं, नाही तर खरं नव्हतं ह्यांचं. या फळामध्ये विष होतं. दत्तासाहेब, तुम्ही आता आउट ऑफ डेंजर आहात. मला असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर तुमच्या घरी जावं. डॉक्टर मी बघतो, मी बोलतो दत्ता भाऊंशी, पण तुम्ही आधी तिच्याकडे बघा. अहो, ह्यांच्याकडे काय वेगळं बघायचं आता? अहो, त्यांना विकनेस आला आहे. त्यांनी जर काही खाल्लं नाही तर कसे बरे होणार ते? त्यापेक्षा आपण त्यांना ऍडमिट करू. नाही नको. मी बरी आहे. दत्तासाहेब बरे झाले की मी हे बघा, हे असं सारखं बोलतायत. आता तुम्हीच समजावा ह्यांना, नाहीतर ह्यांना खरंच सलाईन लावावं लागेल. मी नाही लावणार. खरोखरची स्टील बॉडी समजायला लागली स्वतःला. जा खाऊन घे. दत्तासाहेब, तुम्ही पॅनिक होऊ नका. तुम्हालाही विकनेस आहे अजून. अहो, तुम्हीच सांगा आता ह्यांना काहीतरी खाऊन घ्यायला. डॉक्टर मी बोलतो, ती खाईल, ती ऐकेल माझं. ठीक आहे, पण दत्तासाहेबांना तुम्ही ते समजा सांगतो. मी खासगीत या दोघांशी बोलतो, तुम्ही या. ठीक आहे, मी डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेतो.
शंकर्या पोलीस काय डोसकं बिस्क फिरलंय काय? कुणी सांगितलं उगं पुशार का माराय? बरोबर आहे दत्ता भाऊ, डोकं फिरलं हिच. म्हणून इथं तुम्ही बेशुद्ध असताना तुमच्या उशाशी बसली होती. तिचं डोसकं फिरलं होतं म्हणून तिनं तुमच्यासाठी उपास धरला, तो बी निर्जळी. तिचं डोसकं फिरलं होतं म्हणून तुमच्यावर झालेले हल्ले तिने परतून लावले. का? तर तुम्ही जगावं म्हणून. दादा राहू द्या ना. दत्ता भाऊ, या खोलीत मागच्या 2 दिवसापासून लई मोठ्या उलाढाली झाल्यात. तुम्हाला मारण्याचा प्लान होता. त्या डॉक्टरच्या घरच्यांना बी वेटीस धरलं होतं तुम्हाला मारायचं म्हणून. डोकं फिरलंय हिचं. कुणाचा हात होता या? ते मरू दे तिकडं, आधी घरला जाऊ, नंतर समजा सांगतो. इथं राहणं धोक्याचं आहे तुमच्यासाठी. ए नक्षे, चल चल उठ लवकर आणि काहीतरी खाऊन घे. चल उठ उठ म्हणलं ना वा. चल लवकर, चल घरला आणि काहीतरी खाऊन घे. हा हे दत्ता भाऊ, तुम्ही तरी हाक द्या की. तुमच्या हाकेला उठल की. तुमच्यासाठी तहान भूक विसरून ती इथं थांबली होती. हो, एकदा हाक मारा. स्टील बॉडी. चल चल रे शंकर्या, घरला जाऊ. हा थांब दत्ता, मी आलो. सावकार थांब थांब. तुमच्या तर झांजाच वाजवतो. नको नको. अब एक काम नाही करता आलं तुम्हाला. अरे हा, एक काम नाही करता आलं. नको. कसे सुटले ते, कसे सुटले? भुक्काडू आणि फक्त तुम्हाला खायला पाहिजे. अरे नुसतं भुक्काडू आणि खायला पाहिजे तुम्हासनी. तणगे तणगे, हे इकडे या. हे घे. जा निघा, अंग शिकून घ्या जा. मोरे साहेब, एवढा मोठा प्लॅन केला होता, समद्यावर पाणी फिरलं, आता पुण्यांदा सुटला आपल्या हातून. पोरगी तिथंच का रस्ता नाहीये. आता म्या सांगतो तसंच खेळायचं. दत्ताचा जीव घ्यायचा, पण एकदा नाही, मिनिटाला. मोरे साहेब, पण तो दत्ता त्याच्या घरला गेलाय. बाहेर टाईट सिक्युरिटी लावली असेल. येताय का ध्यानात तुमच्या? लावू दे की. हत्यार न घेता बी युद्ध जिंकता येतंय. प्रेमाने युद्ध जिंकता बी येतं आणि हारता बी येतं. दत्ता आणि नक्षत्रा दोघांना बी एकमेकांच्या प्रेमात पाडायचं. एकदा का ते झालं की तुमच्या ताई साहेबाचा कणा कसा काढ 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 मोडतोय. एकदा का त्यो मोडला की सपासप वार करायचे. पण मोरे साहेब, हे समजा तुम्हाला म्हणलं ना, यम यम म्हणतात मला. आपले डोळे आणि कान सगळीकडे हजर असतात. त्यांच्या घरात बी आपला खासम खास माणूस पेरून ठेवलाय. आता उडणार त्या दत्ताचा धुरळा. हे दत्तगुरु, आमच्या दत्तावर आलेलं संकट दूर करा, त्याचं रक्षण करा. आता समधी भिस्त तुमच्याच हातात आहे. काळजी करू नका, दत्तावरचं संकट टळ.
आपण आहोत की समते. ते समजा झालंच हो. पण जेव्हापासून त्याच्यावर भ्याड हल्ले झालेत ना हो, तेव्हापासून जीवाला लई घोर लागलाय बघा. रातच्याला डोळ्याला डोळा बी लागना झालाय. आई म्हणून तुमची काळजी मी समजू शकतोय. दत्ता संघ जोवर नक्षत्र नावाचं कवच आहे तोवर चिंता करायची गरजच नाही. काय वाटतं ग रेणुके, दत्ता भाऊनं सफरचंद खाल्लं असेल का? हा उकला ताई, मी बी त्याचीच वाट बघती. कधी एकदा ती दत्ता भाऊ नावाची ब्याद या घरातनं बाहेर पडल की नाही असं झालंय मला. मी काय म्हणते, त्यांनी आत्तापासून सफरचंद खाल्ला असतं तर फोन आला असता की नाही आपल्याला. तर जोपर्यंत ते नक्षत्र तिथं आहे ना व, काय होईल काही सांगता येत नाही बघ. दत्तगुरु. ताईसाहेब, ताईसाहेब, दत्ताभाऊ आलेत. दत्ता अरे शंकर्या, अरे अचानक कसं काय घेऊन आलास याला? अरे सांगायचं तरी होतंस, आम्ही आलो नसतो का? अण्णा समजा सांगतो. ए तू बी बसून घे, बस. नाही ठीक आहे. बस म्हणलं ना वा, बस. अरे शंकर्या, काय चाललंय मला कळल का? अरे हॉस्पिटल मधनं कशा पाय घेऊन आलास तू? अरे त्याची अवस्था बघ. हे बाळा ठीक आहेस ना व? केवढा अशक्तपणा आला याला. अरे शंकर्या, अरे बोल केलंय का? कशाला आणलं त्याला इतक्यात? कारण दत्ताभाऊनं तिकडे ठेवणं धोक्याचं होतं. त्यांच्यावर परत कुणीतरी जीवघेणा हल्ला केला होता. ताईसाहेब, गावाला कीड लागायला सुरुवात झाली. लवकरात लवकर फवारणी मारा, नाही तर समधी वाट लागेल. कुणी केलाय हल्ला? जे काय घडलं ते स्पष्ट सांग बघू. त्या भवानीनं डॉक्टरच्या घरच्यांना वेटीस धरून दत्ताभाऊनं चुकीच्या गोळ्या खायला दिल्या. नक्षत्राने तो डाव उधळला म्हणून बरं झालं. या भवानीला इतक्यांदा समज देऊन बी सुधारणा झालाय. ते काय नाही, आज त्याचं मुंडकच छाटतो आम्ही. जाधवांच्या पिढ्या नाही संपवल्या ना आता, तर नावाच्या महेश्वरी पाटील नाही आम्ही. प्रतापराव गाडी काढा. महेश्वरी थांबा, अहो थांबा. अहो डोक्यात राग घालून असं तडकापडकी कुठलं बी पाऊल उचलू नका. तुम्ही शांत व्हा. इथं आमच्या दत्ताच्या जीवावर उठलाय त्यो, आणि तुम्ही आम्हाला शांत बसाय सांगताय? अहो त्याचा बंदोबस्त आपण करू. आधी दत्ताला आपल्या जपलं पाहिजे ना. ताईसाहेब, भवानी आणि मोरे यांच्यात काहीतरी झांगडगुट्टा सुरू आहे असं लई वाटतंय मला. आता त्या भवानीला आणि मोरेला एकाच दिवशी यम दाखवतो आम्ही. अहो ते आपण करू. आधी दत्ताला त्याच्या खोलीत घेऊन जाऊ, त्याला आराम करू द्या, आणि त्या दोघांना वटणीवर कसं आणायचं ते नंतर बघू. हे पोरी, तू बरी आहेस ना आता? कसलं काय अण्णा? दत्ताभाऊ बरे होत नाही म्हणून अन्नाचं एक कण आणि पाण्याचं घोट बी नाही घेतला. काय? हे तू जा जाऊन आराम कर. हे कला, तिला आत घेऊन जा तिच्या खोलीत. नाही, माझं जाते. थोडा वेळ झोपते आणि कामाला लागते. कामाला? कामाचा राहू दे आजचा दिवस. ती कला आणि रेणू काय ना, त्या दोघी बघतील. तू जाऊन आराम कर, आणि हो काहीतरी खाऊन घे. दत्ता चल का, तू बी आराम कर. चल सावकाश. सावकाश.
ताईसाहेब, लवकरात लवकर निकाल लावा त्या टोणग्यांचा. दत्ताभाऊंसाठी जी फळं ठेवली होती ते हरामखोरांनी त्या दिवशी घातलं. मला तर जे काय उपचार करायचे आहेत ना ते घरच्या घरी, हॉस्पिटल एक सेकंद बी ठेवायचं नाही. ताईसाहेब, नक्षत्रानं कसं बसं वाचवलं त्यांना. ताईसाहेब, खरं सांगू, ती पोरगी नसती तर आज दत्ता भाऊ. शंकर्या, तू आज जा, आम्ही बघतो काय करायचं ते. होय ताईसाहेब. आईसाब, आईसाब, दत्ता भाऊ आत्ताच आलाय ना व? हा, त्याच्याजवळ जाता का जरा, म्हणजे बरं वाटेल त्याला. मी म्हणलं होतं ना हो तुला, ही पोरगी जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत काय बी खरं नाही. मी काय म्हणते कलाताई, या दत्ताभाऊंना मारायच्या आधी त्या नक्षत्रालाच मारून टाकू. ती तर तशी बी मारणारच आहे ग, जेव्हा तिची आणि दत्ता भाऊची जोडी होईल. आपण कशाला गुतवायचं एकमेकात त्यासनी? समजल, फक्त येळ आली की. एकदा का वातावरण टाईट झालं की सगळ्यांना सविस्तर समजल. कसं आहे ना रेणुके, आता येळ ह्या पोरीच्या बाजूने ग, पण एकदा का काट फिरलं की हिची बी येळ बदलत आणि ही कला फक्त त्याची वाट बघते बघ. मानलं पाहिजे तुला, खूप मोठी कामगिरी केली आहेस तू दत्तासाहेबांना वाचवून. मग आता पुढे काय करायचा विचार? कशाबद्दल? अगं दत्तासाहेबांचं. काय करायचं ठरवलेस तू त्यांच्या बाबतीत? तू पाण्याच्या प्रवाहासोबत जातेस, पण तुला हे कळत नाहीये की ते पाणी तुला उलट खेचते. म्हणजे कळलं नाही मला. तुला काय वाटतं, हे तुझं रंगाचं नाटक खूप काय टिकेल? कला, रेणुका, तुझं भांड कसं फुटेल ह्याकडे जास्त लक्ष देत आहे. त्यात आई येऊन गेली, मोरेने अक्षयला पण आणले. आता तो हळूहळू तुझा रंग उतरवेल आणि दत्ता साहेबांसमोर तुझं खरं रूप आणेल. तेव्हा काय करशील? पळून जाशील की त्यांना खरं सांगशील तुझं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून? मी सांगून काय उपयोग होईल असं वाटत नाही मला, कारण दत्तासाहेब फक्त त्या रेखाचं नाव घेतात. ती त्यांच्या नसानसात भिनली आणि त्यांच्या मनातून तिला नाही काढू शकत. अगं इतकी कशी पोळचटेस ग तू? तुला माहितीये एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची आठवण सारखी सारखी का काढते ते? दोन गोष्टींमुळे. एकतर त्या व्यक्तीने प्रचंड अपमान केलेला असतो आणि तो इतका भीषण असतो की तो अपमान सारखा सारखा आठवत राहतो
आणि दुसरं जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपलं खूप प्रेम असतं किंवा त्या व्यक्तीने आपल्याला खूप प्रेम दिलेलं असतं म्हणून आपण सारखी आठवण काढतो. आता तूच मला सांग, दत्तासाहेब नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी रेखाची आठवण काढतात? त्यांना प्रेम वाटतं म्हणून की त्यांना तिचा राग आहे म्हणून? राग आहे म्हणून. घे, तुझ्याच प्रश्नाचं उत्तर तूच दिलंस. दत्तासाहेबांना आजवर त्यांच्या मनासारखं प्रेम कधीच मिळालं नाही आणि जर त्यांना बरं करायचं असेल तर प्रेम हेच एकमेव औषध आहे, ते तू त्यांना देऊ शकतेस. कारण तू त्यांच्यात अडकत चाललीस. तुझं त्यांच्यावर मनापासून प्रेम आहे. आहे ना? रेखा थांब की. अगं काय कमी केलंय तुझ्यासाठी? रेखा थांब. रेखा, लय जीव लावतो ग तुझ्यावर. तू बोल की काय पाहिजे तुला? जमीन जुमला, पैसा अडका, दाग दागिनं, जे म्हणशील ते तुझ्या पायाशान मोडतो. स्वतः मेहनत करतो, पर तुला खुश ठेवतो. तुझं बी प्रेम आहे ना हो माझ्यावर, मग नको ना सोडून जाऊ. रेखा थांब. अगं लई तुटन गात ना मी. रेखा थांब की. थांबलेच होते की इतके दिस. काय झालं? काय पण नाही ना? बघावं तेव्हा नुसता आई आई करत असतो. एकदा तरी होणाऱ्या बायकोसाठी उभा राहिलाय. आई म्हणली हे कर की लागला करायला तू ते. आणि जमीन जुमल्याच्या गोष्टी करतोय. कोणत्या जमीन जुमल्याच्या गोष्टी करतोयस र? तू स्वतः मेहनत करणार वैर. तू दाग दागिने आणून देईपर्यंत म्हातारे होऊ आपण. तवर तुझी आई पण मरल. पण तुझ्या नावावर काय बी करणार नाही. तुझ्या आईच्या नादाला लागून ना मला बी भुकेला लावते. रेखा, अय्यो, अय्यो, अय्यो. दत्तासाहेब, काय होते? दत्तासाहेब, काय होते? अजून काय घेऊन जायचं राहिले? बघती काय माझ्याकडे? बोल की. माझं मन, माझ्या भावना
समजांचाच सुरा केलास तू. मग स्वप्नात काय ते हा? माझ्या जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून तुझ्यावर प्रेम केलं आणि तू काय केलं? विश्वासघात. तुला एकदा बी नाही वाटलं परत यावं म्हणून? हा? तुझ्यामुळं प्रेमावर न विश्वास उडला माझा. तू बोलली असते तर स्वतःच काळीच काढून तुझ्या पायी ठेवलं असतं. पण तुला आव सुटली होती पैशाची, दागदागिन्याची. म्हणून तू पैसा बघून प्रेम केलं. तुझ्यासारख्या सुंदर दिसणाऱ्या पोरी पैसा बघूनच प्रेम करतात. हे तू सिद्ध केलंस. या जगात प्रेमाचा घात कसा करायचा हे तू शिकवलंस. आणि दत्तानं का प्रेम करू नये हे बी तू शिकवलंस. दत्तासाहेब, तुमच्या गोळ्या नगायत मला. अहो पण साहेब. दत्ता, एकच सांगतो हा न एकदाच सांगतो, इथून निघायचं. कसल्या बी गोळ्यांची गरज नाही मला. तुम्हाला नसत पण आई साहेबांना आहे. तुम्ही आजारी आहात म्हणून त्या माऊलीचं काय झालं असेल याचा विचार करा. त्यांचा जीव किती कासावीस झालाय मी बघितलंय. दरवेळी स्वतःपुरता विचार नका करू. आई, माझी आई. दत्तासाहेब, दत्तासाहेब, आओ उठा. या. आओ दत्तासाहेब, उठा की. साहेब, अहो तुम्हाला अजून पूर्ण बरं नाहीये. अंगात अशक्त पण आहे तुमच्या आणि डॉक्टरांनी पण पुढले काही दिवस तुम्हाला आराम करायला सांगितलंय. औषधं घेतली तर वेळेवर बरे व्हाल. घ्या. नव्हेत मला घेऊन जातील. आता ह्यो तुमचा राग बोलतोय. एखादं नको ते स्वप्न पडलं तर त्याचा परिणाम मनावर होतो. ते दुखावतं. सांत्वन करायला सोय. 2 दिवस पडून काय होतो तर दत्ता संपल्यागत वाटायला तुम्हासनी. नव्हे ते औषध घेऊन जाईत ना. औषधं तुमच्या शरीराच्या दुखण्यावर आहेत, मनाचे नाही. म्हणून घ्यायला सांगते. घ्या, गोळी खाऊन घ्या, शरीराला आराम भेटेल. भूक लागली असेल तर काय खायला आणू? तू खाणार असशील तर चालेल. दत्ता कुणाचा उपकार घेत नाही. यांचं पण नाही घेतले कधी? ज्या गावाला जायचं नाही तिकडची गाडी पकडायची नाही. इतिपेक्षा जास्त उगाची चौकशा केलेला आवडत नाही आपल्याला. आणि नाही माहित
अरे बोलू नगस. तुम्ही सांगितलं तर समजेल ना व दत्तासाहेब, एकदा सांगून तर बघा. इथं काय मॅटिनी शो लावलाय वे. तसं नव, पण एकदा तर सांगितलं तर तुमचं मन हलकं होईल. दत्ताच्या खासगी आयुष्याची लक्ष्मण रेषा वळणाय जाऊ नगस. तुला माग बी सांगितलंय, उगाच डोकं फिरवायला लावू नगस. जाईत ना. दत्तासाहेब, तुम्ही का इतकं बाचकता तुमच्या मनातल्या भावना सांगायला? कारण माझ्या आयुष्यातले भावनांचे दरवाजे मी कायमचे बंद करून टाकलेत. मी उघडीन ते. तुमच्या मनातली प्रेमाची, भावनांची वाट मी मोकळी करून देईन. तुम्हाला पुन्हा प्रेमाच्या दुनियेत घेऊन जाईन.